कोणी म्हणतं समुद्री मेथी तर कोणी म्हणतं बाळ मेथी, कोणी म्हणतं सागर मेथी तर कोणी म्हणतं वाळूतली मेथी. अनेक तिची नावे आहेत, तसेच गुणधर्मांमध्येही ती खूप बहुगुणी अशी आहे. अशाच या समुद्री मेथीची आज आपण रेसिपी बघणार आहोत. तर या ठिकाणी मी 10 ते 12 अशा लहान आकाराच्या मेथीची जी भाजी आहे ती छान स्वच्छ करून घेतली आहे. ह्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे भरपूर असं तेल, 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहेत, अर्धं खावलेलं खोबरं आहे, ओलं नारळ, 3 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. सांगितल्याप्रमाणे आता आपण इथे तेल गरम करून घेतलं आहे कढईमध्ये. तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं तेलावर छान असं फुललं पाहिजे. आता आपण जो लसूण घेतला होता तो छान आपण बारीक ठेचून घेतला आहे आणि आपण आता तो सुद्धा या तेलामध्ये टाकून घेतलेला आहे. आता ह्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायच्या आहेत हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या मी तुम्हाला सांगेन की अशा उभ्या स्लेट त्याला करून मगच तेलामध्ये घाला आणि छान आता आपल्याला हे तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे. समुद्री मेथी ही वाळूच्या किनारी प्रदेशात वाढणारी एक कोवळी मेथीची पाने असतात. आपल्या शारीरिक आरोग्यासाठी ही बहुगुणी आहे. तेलामध्ये टाकलेलं जे हिंग, जिरं, लसूण आणि मिरची जी आहे ती छान फ्राय करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले होते ते आपण इथे छान आता तेलावर फ्राय करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला कांदा फार लालसर करायचा नाही आहे, तो छान मऊ शिजला पाहिजे आणि त्यासाठीच इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलं आहे, जेणेकरून त्याला पाणी सुटेल आणि ते छान शिजल्या जाईल. ही मेथीची भाजी जी आहे ती रक्तातील साखरेचं जे प्रमाण आहे ते नियंत्रित ठेवायला खूप मदत करते आणि पचनक्रियासुद्धा सुधारते आणि जो आपल्या शरीरातला दाह आहे तो कमी करते. आणि ही मेथीची भाजी जी आहे ती आपल्या हार्टसाठी अतिशय चांगली आहे. ही मेथीची भाजी आपल्या रक्तातील ग्लुकोजचं जे प्रमाण आहे ते कमी करते, बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते सुद्धा कमी ठेवते आणि जे गुड कोलेस्ट्रॉल आपण म्हणतो ते सुद्धा टिकवून ठेवण्यासाठी खूप मदत करते. कांदा आपला छान फ्राय झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहोत. हे छान असं एकजीव करून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आतड्यांच्या ज्या समस्या असतात ना त्यासुद्धा ह्या मेथीच्या भाजीमुळे कमी होतात. बघायला गेलं तर ती एवढीशी पालेभाजी आहे पण तिचे गुणधर्म मात्र किती आहेत, त्यामुळे आजपासून आपण सगळ्यांनी पालेभाज्या खायला सुरुवात करायची आहे. घरातल्या लहान मुलांपासून ते घरातल्या मोठ्या माणसांपर्यंत आठवड्यातून 2दा तरी पालेभाजी खाल्लीच गेली पाहिजे. कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्यात हळद टाकून घेतली आहे आणि माझी तुम्हाला छोटीशी टीप अशी आहे की त्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही साखर घाला, म्हणजे त्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो. आता आपण ह्यामध्ये जी स्वच्छ करून घेतलेली मेथी आहे ती आपण यामध्ये घालून घेतली आहे आणि छान फ्राय करणार आहोत. ही जी मेथीची भाजी आहे ती सॉफ्ट क्लिन्झर म्हणून सुद्धा काम करते, पोट फुगणे कमी करते आणि काही वेळेस तर बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा यामुळे कमी होतो. आपल्याला यामध्ये थोडंसं झाकण देऊन, म्हणजे पूर्णपणे आपल्याला झाकण द्यायचं नाही आहे, अर्धं झाकण आपल्याला असंच ठेवायचं आणि ती छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता कांदा आणि मेथीचं जे पाणी आहे ते छान याला सुटलं आहे आणि त्या मेथी पाण्यामध्येच आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे. ही जी मेथीची भाजी आहे ती फायबरने भरपूर असल्याने भूक नियंत्रित ठेवते आणि आपलं पोटसुद्धा भरल्यासारखं वाटतं. या मेथीच्या भाजीमुळे आपल्याला काय काय मिळतं तर नॅचरल आयर्न, जीवनसत्व, अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण अशी ही समुद्री मेथी आहे. ही समुद्री मेथी जी आहे ती तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. त्यानंतर तांदळाची भाकरी झाली, ज्वारीची भाकरी झाली आणि बाजरीची भाकरी झाली, तीसुद्धा तुम्ही यासोबत खाऊ शकता. आता आपल्याला यामध्ये आपण जो ओलं नारळाचं चव होतं ते खाऊन घेतलेलं ते अर्धं मी इथे वापरलेलं आहे.
आपली मेथीची भाजी आता ऑलमोस्ट होत आली आहे, म्हणून आपण यामध्ये आता हे नारळ घालून घेतलं आहे आणि अगदी 2 ते 4 मिनटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून नारळ जे आहे ते छान ह्या भाजीमध्ये एकजीव होईल, छान मिक्स होईल. बघा अशा पद्धतीने आपण ही छान भाजी बनवून घेतलेली आहे. घरातले लहान मुलंसुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील. तर तुम्हाला कशी वाटली ही बहुगुणी आपली पालेभाजी समुद्री मेथी, मला नक्की सांगा. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. माझे जे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या पेजवर दिसतील, त्यामुळे बेल आयकन नक्की दाबा. असेच आपले नवनवीन व्हिडिओज लाईक करत राहा, बघत राहा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा हे तुम्ही शेअर करू शकता. लवकरच आपण पालेभाज्यांची सिरीज चालू करणार आहोत. पावसाळा आहे, त्यामध्ये आता खूप छान छान रानभाज्यासुद्धा मिळत आहेत. तर आपण ह्या मेथीच्या भाजीपासूनच आपण सुरुवात करणार आहोत. बऱ्याच पालेभाज्या आपल्याला अजून बघायच्या आहेत. तर तुम्ही आपल्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.